ही नोट, माझ्या हातातली ही 500ची नोट. कधी विचार केलात का, हा फक्त कागदाचा तुकडा का नाही? का आपण यावर विश्वास ठेवतो? आणि जर उद्या हा विश्वासच तुटला तर? नमस्कार मंडळी, मी हेमंत हडा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात. आज 1 एप्रिल. चला ऐकूया एका नोटेची आणि तिच्या मागे उभ्या असलेल्या अदृश्य शक्तीची गोष्ट. भाग शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटीच तुम्हाला समजेल की प्रत्येक नोटेच्या मागे कोणती अदृश्य शक्ती आहे आणि तिचं महत्त्व काय आहे. चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला. हा आहे गणेश, एक सामान्य माणूस, दररोज सकाळी कामाला जाणारा. त्याच्या खिशात आहेत काही नोटा, त्याच्या दिवसाची, कुटुंबाची आणि स्वप्नांची जबाबदारी. तो चहाच्या टपरीवर जातो, तो 10 रुपये देतो आणि त्याला चहा मिळतो. बस इतकं साधं. पण यामागे एक मोठा प्रश्न आहे. चहावाला ही नोट का स्वीकारतो? त्याला कसं माहिती आहे की ही नोट खरी आहे? आणि हे जाणून घेण्यासाठी चला जाऊया 1930च्या भारतात. तेव्हा नोट होत्या पण विश्वास नव्हता. बँका होत्या पण त्यावर नियंत्रण नव्हतं. लोकांच्या पैशावर कोणाचीही जबाबदारी नव्हती. आणि याच गोंधळातून जन्म झाला 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचा, RBI. RBI एक अशी संस्था जी कधी दिसत नाही पण प्रत्येक व्यवहारात असते. कारण गणेशच्या हातातली नोट RBI छापते. बँक अडचणीत आली तर RBI मदत करते आणि महागाई वाढली तर RBI तिला कंट्रोल करते. RBI म्हणजे या देशाच्या पैशांचं सुरक्षा कवच आहे. मित्रांनो, कल्पना करा, एक दिवस RBI नाहीशी झाली तर सर्व बँका कोसळायला लागतील, लोकांचे पैसे अडकून राहतील आणि बाजारात गोंधळ उडेल, महागाई खूप वाढेल. आणि कल्पना करा, गणेश चहासाठी नोट देतो पण चहावाला म्हणतो, भाऊ ही नोट चालणारच नाही. त्या दिवशी फक्त एक नोट नाही तर विश्वास तुटतो. पण हे सगळं होत नाही कारण RBI तुमच्या पैशाची सुरक्षा करते. बँक चुकीचं वागली तर तुमचं ऐकते, डिजिटल पेमेंट सुरक्षित ठेवते आणि महागाईवर नियंत्रण ठेवते. गणेशला कदाचित RBI दिसत नाही पण त्याचा प्रत्येक दिवस RBI मुळे सुरळीत चालतो. आज गणेश QR कोड स्कॅन करतो, कॅश नाही आहे पण विश्वास आहे. आणि उद्या डिजिटल रुपी, कॅशलेस इंडिया आणि अजून सुरक्षित व्यवहार, कारण RBI आहे भविष्यातही आपल्या पैशाची काळजी घेणारा. आणि म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी नोट हातात घ्याल तेव्हा फक्त पैसा पाहू नका, त्यामागे उभा असलेला विश्वास पहा. त्या विश्वासाचं नाव आहे भारतीय रिझर्व्ह बँक. ही गोष्ट प्रत्येक भारतीयाला माहिती असायलाच हवी, कारण आपण सगळे या विश्वासाच्या साखळीचा भाग आहोत. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच भन्नाट कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.